नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 26 जून 2024। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आज 20 जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ती लोकेशन देखील कमेंट करून नक्की कळवा। व तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत परंतु आपल्या चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाही, तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, आज दुपारनंतर व मध्यरात्रीपर्यंत आज आपल्याला विदर्भात पावसाचा जोर, या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पुढील काही तासामध्येच पाहायला मिळते। तसंच मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, नागपूर, उमरेड, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसेच अमरावती, आर्वी या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळते। जोरदार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते। तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस, तर काही जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळते। जर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। आपण स्क्रीनवर बघू शकताय, गंगाखेड, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांमध्येच पाहायला मिळते। तर या ठिकाणी परळी, माजलगाव, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व मध्यरात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय, जसं की आपण स्क्रीनवर बघू शकताय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परंतु या ठिकाणी आज मध्यरात्रीला व दुपारनंतर पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये। परंतु कोकणपट्टीत जर विचार केला तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर कायम पाहायला मिळते। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार जर केला तर आज दुपारनंतर व रात्रीपर्यंत सर्वच भागामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।